नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे भूमीने ओजससाठी सरप्राईज प्लॅन केलेलं असतं. ओजसला घरामध्ये दिवे लावलेले खूपच जास्त आवडतात. तेव्हा भूमी ओजसला म्हणते की ओजस, तुझ्यासाठी सरप्राईज आहे. आणि ती ओजसचे डोळे बंद करून त्याला बाहेर घेऊन येते आणि त्याला डोळे उघडायला लावते. तेव्हा इथे सगळीकडे आता छान असे दिवे लावलेले असतात आणि घर संपूर्णपणे उजळून काढलेलं असतं. तेव्हा ओजसला सरप्राईज खूपच जास्त आवडतं. तो भूमीला म्हणत असतो की वाव, मला तर खूपच जास्त आवडलं हे सरप्राईज. माझी आई होती ना, आईसुद्धा असंच करायची. तेव्हा इथे भूमी म्हणते हो ना, ओजसला आवडलं का? तेव्हा ओजस म्हणतो हो, मला तर खूप आवडलं. आई पण माझ्यासाठी असंच सरप्राईज प्लॅन करायची. तेव्हा भूमी म्हणत असते की ओजस, आज आपल्या इथे आहे ना, जेवतीपूजन आहे ना, म्हणून तुझ्यासाठी हे सरप्राईज प्लॅन केलं होतं. तुझी आई जसं करायची ना, तसंच मीही केलं आहे. तुला माहिती आहे का, आज सकाळी आपल्या इथे ज्योतिपूजन झालं आणि आता मी तुला आणि क्षितिजाला ओवाळणारसुद्धा आहे. तेव्हा भूमी म्हणते की आई तुझ्यासाठी काय काय करायची हे तुझ्या लक्षात आहे, पण आज हे सगळं जे काही केलं आहे ना, ते मी केलेलं नाही आहे. आज कुठल्या तरी खास व्यक्तीने हे तुझ्यासाठी केलं आहे. तेव्हा ओजस म्हणतो, कुणी केलं आहे माझ्यासाठी? तेव्हा भूमी म्हणते की हे सगळं ओजसच्या बाबांनी केलं आहे. बाबांच्यासुद्धा लक्षात असतं की ओजसला काय आवडतं, काय नाही. आई ओजससाठी जे जे करायची ना, ते सगळं बाबांच्यासुद्धा लक्षात आहे आणि हे सगळं ओजससाठी ओजसच्या बाबांनी केलं आहे. हो की नाही? बघ, बाबांचंसुद्धा ओजसवरती खूप प्रेम आहे, कारण शेवटीला आई-बाबा दोघेही ओजसचेच आहेत ना. आई-बाबा कुणाचे असतात? मुलांचेच असतात ना. मग हे सगळं ओजसच्या बाबांनी खास ओजससाठी केलं आहे. ओजसला हे आवडलं ना. बाबांचं ओजसवरती खूप जास्त प्रेम आहे आणि म्हणून तर ओजसला जे जे आवडतं ते सगळं बाबा ओजससाठी करतायत. आई नसली म्हणून काय झालं, पण बाबा तर आहेत ना आईसारखे. बाबा पण आईसारखेच असतात ना. इथे आई आणि बाबा दोघेही एकच असतात आणि ते दोघेही ओजसचेच आहेत. त्याच्यामुळे जे जे ओजसला आवडतं ना, ते सगळं बाबांच्या लक्षात आहे. हे सगळं बाबांनी ओजससाठी केलं आहे. तेव्हा इथे आता ओजस रागाने भूमीच्या हातातून आपले हात बाजूला करतो आणि इथे संकर्षणकडे रागाने बघत असतो. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, बरं ठीक आहे. ओजस खूपच जास्त गुढीबाळ आहे ना. आज आपल्याकडे जेवतीपूजन आहे, सकाळी पूजा झाली, मग आता तुला आणि क्षितिजाला ओवाळायचं आहे. तू इथे बस बरं ओजस, मी तुला ओवाळते. तेव्हा इथे भूमी आता ओजसला तिथे बसवते आणि त्याला ओवाळण्यासाठी आरतीचं ताट घेऊन येते आणि ओजसला इथे छान पद्धतीने ओवाळत असते. तेव्हा ओजस म्हणत असतो की आई होती ना, आईसुद्धा असंच करायची, असंच मला ओवाळायची. तेव्हा भूमी म्हणते हो ना, हे घे, हे तुझ्यासाठी. तेव्हा इथे भूमीने आरत्या केलेल्या असतात आणि ते आरत्याचं ताट इथे ओजसच्या समोर धरते. तेव्हा ओजस म्हणतो, वाव, हे सुद्धा मला खूप आवडतं. आई माझ्यासाठी हे सुद्धा बनवायची. याला काहीतरी म्हणतात ना. तेव्हा इथे भूमी हसायला लागते आणि म्हणत असते की तुझ्या लक्षात आहे का, याला काहीतरी नाव असतं ते? तेव्हा तो म्हणतो नाही, पण मी आता विसरलो आहे. तेव्हा भूमी म्हणते, ओजस, याला आहे ना आरत्या म्हणतात. तुला आवडतात का आरत्या? तेव्हा ओजस म्हणतो, खूप, मला आरत्या खूप आवडतात. तेव्हा भूमी म्हणते, ओजस, तुला माहिती आहे का, इथे दिवे लावायची आयडिया, आरत्या बनवायची आयडिया, हे सगळं बाबांनी सांगितलं. बाबांनीच केलं आहे तुझ्यासाठी. त्यानंतरला भूमी म्हणते, चला आता मी ओजससाठी देवी आईकडे प्रार्थना करते. तेव्हा भूमी म्हणत असते की देवी आई, ओजसवरती तुमची कृपादृष्टी अशीच ठेवा. ओजसला चांगली बुद्धी द्या, त्याला चांगलं आरोग्य, शिक्षण, त्याच्यावरती तुमची कृपादृष्टी नेहमी अशीच ठेवा. हो की नाही ओजस? तेव्हा ओजस म्हणतो की आईसुद्धा माझ्यासाठी देवी आईकडे अशीच प्रार्थना करायची. तेव्हा भूमी म्हणते हो का? तेव्हा भूमी म्हणत असते की ओजस, आता इथे आई नाही आहे, पण बाबा आहेत ना. बाबा तुझ्यावरती खूप प्रेम करतात, तुझे खूप लाड करतात. ओजसला जे जे काही आवडतं ना, ते बाबांनीच तर मला सांगितलं आहे. बघ, आता बाबांनीसुद्धा तुझ्यासाठी ही सगळी प्रार्थना केली, पण मनामध्ये, कारण बाबा लोकं बोलत नाही ना, ते गप्प बसतात आणि मनामध्येच बोलत असतात. म्हणून आता आपण जशी प्रार्थना केली ना, तशी बाबांनीसुद्धा ओजससाठी प्रार्थना केली आहे. तेव्हा ओजस म्हणत असतो की मी टेरेसवरती जातो आणि आईला सांगतो की तू सगळं तिच्यासारखंच केलंस म्हणून. आई स्टार झाली आहे ना, ती वरून माझ्याकडे बघत असेल, मी तिला जाऊन सगळं सांगतो हां. तेव्हा भूमी म्हणते ठीक आहे, जा आणि सांग.
तेव्हा प्रेक्षकांनो, इथे भूमीने हे सगळं केलेलं असतं संकर्षण आणि ओजसमधलं अंतर कमी करण्यासाठी. तेव्हा इथे भूमी म्हणते, बघितलं ना, आपण त्याला थोडा वेळ दिला पाहिजे. तो सगळं काही हळूहळू समजून घेईन. लहान आहे तो, त्याला काही गोष्टी पटकन लक्षात येणार आहेत का? आपण जे त्याला सांगू त्याला तेच खरं वाटतं. तेव्हा प्रेक्षकांनो, संकर्षण म्हणत असतो की भूमी, आज तू जे काही केलेस ना, मला कळत नाही आहे कुठल्या शब्दात तुला धन्यवाद बोलू. म्हणजे खरंच तू जे काही केलेस ते मी शब्दात नाही बोलू शकणार. तू खूप केलेस माझ्यासाठी आणि ओजससाठी. तेव्हा भूमी म्हणत असते की हे बघा, मी जे काही केले ते तुमच्यामधलं आणि ओजसमधलं अंतर कमी व्हावं यासाठीच केले. तेव्हा इथे संकर्षण म्हणत असतो, पण तुझ्यामुळे निदान ओजसच्या चेहऱ्यावरती हसू आलं आणि मी हे कधीच विसरणार नाही आहे. तेव्हा भूमी म्हणत असते, जेव्हा आपलं माणूस आपल्याजवळ नसतं ना आणि त्यानंतरला दुरावा निर्माण होत जातो, बोलणं बंद होतं, त्यानंतर किती त्रास होतो हे मला चांगलंच माहिती आहे. तेव्हा तुम्ही काळजी करू नका. ओजस तुम्हाला नक्की माफ करेल आणि तुमच्यामधला दुरावासुद्धा कमी होईल. त्यासाठीच तर मी हे सगळे प्रयत्न करते ना. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी आणि संकर्षण दोघेजणं बोलत असताना त्या ठिकाणी आकाश आलेला असतो आणि आकाश दरवाजा नॉक करतो. दरवाजा नॉक केल्यानंतर इथे भूमी आणि संकर्षण दोघांचंही लक्ष आकाशकडे जातं. भूमीच्या पायाखालची जमीनच सरकते आकाशला तिथे बघून. कारण आकाश तिथे कशासाठी आलाय हे भूमीला बरोबर माहिती असतं. तेव्हा आकाश म्हणतो, येऊ का आतमध्ये? तेव्हा संकर्षण त्याला हात करतो आणि आतमध्ये बोलावून घेतो. तेव्हा इथे आकाश येतो आणि संपूर्ण घर तो आता बघत असतो. भूमीने इथे दिवे लावलेले असतात ओजससाठी, पण आकाशचा गैरसमज झालेला असतो. तेव्हा आकाश भूमीला म्हणत असतो की भूमी, तू जिथे जातेस तिथे संपूर्ण घर उजळून टाकतेस गं, जसं हे घरसुद्धा उजळून टाकलेस. तेव्हा आकाश म्हणतो, पण ते सगळं ठीक आहे, पण आपलं घर तुला खूप जास्त मिस करतंय. जेव्हा आकाश असं बोलतो तेव्हा इथे भूमीच्या डोळ्यामध्ये पाणीच येतं. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, बरं ठीक आहे, मी इथे तुला आता घरी चल असं म्हणायला आलेलो नाही आहे किंवा घरी येतेस का असं विचारतसुद्धा नाही आहे. मी इथे आलो आहे क्षितिजासाठी. मी तुला क्षितिजाच्या कस्टडीची नोटीस पाठवली होती. त्यामुळे त्या नोटीसचं उत्तर तुझं काय आहे ते मी तुला इथे विचारायला आलो आहे. काय उत्तर आहे तुझं? क्षितिजाच्या कस्टडीबद्दल काय विचार केला आहेस तू? क्षितिजाला तू मला देणार आहेस की मला कोर्टात जावं लागणार आहे ते मला सांग. तुझं उत्तर काय आहे? तू काय विचार केला आहेस ते सांग मला भूमी, असं आकाश तिला स्पष्टपणे विचारतो. तू मला क्षितिजाला देणार आहेस की नाही? जे काही तुझं ठरले ते मला सांग. तेव्हा भूमी इथे गप्प बसते, एक क्षणाचा विचार करते. तेव्हा आकाशला असं वाटत असतं की भूमी क्षितिजाला काय माझ्याजवळ देणार नाही आहे. मग तिला सांगावंच लागेल की मला सोडून तू संकर्षणकडे का आलीस ते कारण मला सांग. पण इथे भूमी विचार करत असते. आकाशला वाटतं की आता मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. पण इथे भूमी अचानकपणे आकाशला म्हणते की आकाश, तू क्षितिजाला घेऊन जा. तेव्हा इथे आकाशला खूप मोठा धक्का बसतो आणि संकर्षणला सुद्धा. इतक्या लहान मुलीसाठी इथे भूमीने जीवाचा किती आटापिटा केला आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि इथे भूमी इतक्या लहान मुलीला आकाशकडे द्यायला तयार होते. तेव्हा संकर्षण म्हणत असतो की भूमी, हे काय बोलतेस तू? तुला हे सगळं करायची गरज नाही आहे. तू क्षितिजाला आकाशकडे देऊ नकोस. आत्ताच का तू शस्त्र टाकतेस? तेव्हा भूमी म्हणते, शस्त्र घ्यायला हातामध्ये ही कोणती लढाई आहे का? तेव्हा संकर्षण म्हणतो, पण हे सगळं स्वरूप लढाईमध्ये बदलायला वेळ लागणार नाही. त्यासाठी आपल्याला कोर्टात जावंच लागेल ना. हे बघ, तू घाबरू नकोस. मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. मी तुझी साथ देईन ना. कोर्टामध्ये आपण आपले मुद्दे ठामपणे मांडू आणि आपणच जिंकू भूमी. तू कशाला काळजी करतेस? अगं, जेव्हा बाळाच्या कस्टडीचा विचार केला जातो ना, तेव्हा आईलाच बाळाची कस्टडी मिळते. खूप वेळा तर असंच होतं आणि ह्या वेळेला आपली बाजूसुद्धा स्ट्रॉंग आहे. तू अजिबात टेन्शन घेऊ नको. तेव्हा भूमी म्हणत असते की नाही, पण मला कुठली लढाई लढायचीच नाही आहे. त्याच्यामुळे मला शस्त्र वगैरे हातात घ्यायची गरज पडेल किंवा मला कुठला वादविवाद करावा लागेल असं मला वाटत नाही. तेव्हा संकर्षण म्हणतो, भूमी तू असं का बोलतेस? हे बघ, तू अजिबात घाबरू नकोस. मी आहे ना तुझ्याबरोबर. क्षितिजाची कस्टडी तुलाच मिळेल आणि आईलाच बाळाची कस्टडी मिळत असते. आपल्याकडे स्ट्रॉंग बाजू आहे. तू नको टेन्शन घेऊ. क्षितिजाला यांच्याकडे द्यायची गरज नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते, नाही संकर्षण, हे बघा, इथे आता डिवोर्सची गोष्ट असती तर मी कोर्टामध्ये गेले असते
आणि मी डिवोर्ससाठी लढले सुद्धा असते. पण इथे विषय माझ्या बाळाचा आहे आणि ह्या वयेमध्ये क्षितिजाने कोर्ट कचेरीमध्ये जावं असं तर मला अजिबात वाटत नाही. आणि मी आणि आकाश आम्ही दोघांनी क्षितिजाच्या कस्टडीसाठी लढावं असं सुद्धा मला वाटत नाही. कारण मला माहिती आहे इथे आकाशचं क्षितिजावरती किती जास्त प्रेम आहे. आणि कस्टडीसाठी कोण भांडतं? ज्यांचा एकमेकांवरती विश्वास नसतो. पण मला आकाशवरती विश्वास आहे की तो क्षितिजाची काळजी अगदी व्यवस्थित घेईल. त्यामुळे मला आता क्षितिजाची भीती नाही आहे. त्यामुळे जरीसुद्धा क्षितिजा आकाशकडे गेली तरीसुद्धा ती सुखरूप राहील याची मला खात्री आहे. आणि मला क्षितिजावरून आम्हा दोघांमध्ये भांडण नको आहे. कारण आम्ही दोघेही क्षितिजाचे आई-वडील आहोत. ती मोठी झाल्यानंतर तिला असं वाटायला नको की माझ्यावरून आई-बाबांचं भांडण झालं. ते तिला अजिबात कळायला नको आहे. त्यामुळे मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे जरीसुद्धा क्षितिजा आकाशकडे असेल. हो ना आकाश? तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आकाश, तू मला माहिती आहे एका नाटकातली मला गोष्ट सांगितली होतीस. एक लहान मुलगी अशी वर्तुळामध्ये उभी असते आणि त्या मुलीसाठी आहे ना खेचाखाची सुरू होते. दोन्ही बाजूने तिला खेचत असतात. तेव्हा इथे त्या मुलीची जी आई असते ना, तिला त्या मुलीचं दुःख बघवत नाही. कारण त्या मुलीला जेव्हा खेचत असतात ना, तेव्हा तिला त्रास होत असतो. तिला खूप जास्त इथे रडायला येत असतं आणि आईला तिच्या मुलीचं दुःख बघवत नाही आणि मग ती आपल्या मुलीचा हात सोडून देते. तसंच मीही करणार आहे. पण मला माहिती आहे की मी माझ्या मुलीचा हात सोडत नाही आहे, तर मी माझ्या मुलीला तिच्या बाबाकडे देते. कारण तिच्या बाबाचं तिच्यावरती खूप प्रेम आहे आणि मी दुसरं कुणाकडे क्षितिजाला देतच नाही आहे. मी क्षितिजाच्या बाबांकडे क्षितिजाला देते. हो ना बाळा? तेव्हा इथे मला पूर्णपणे खात्री आहे की आकाश क्षितिजाला अगदी व्यवस्थित सांभाळेल. तेव्हा इथे आकाशला मनामध्ये खूपच जास्त अभिमान वाटत असतो भूमीचा, की इथे भूमीने इतका विश्वास दाखवलेला असतो आकाशवरती. म्हणजे दुसरं कारण काही का असेना, पण भूमीला एक खात्री असते की क्षितिजाची आकाश खूप जास्त काळजी घेईल. कारण भूमी म्हणत असते, आकाश मला माहिती आहे ना, तू क्षितिजाची अगदी व्यवस्थित काळजी घेशील. मी जशी घेईन अगदी तशीच. माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. म्हणून मी क्षितिजाला तुझ्याकडे देते. कस्टडी वगैरे मागायची गरज नाही आहे. कोर्टात जायची सुद्धा गरज नाही आहे. कारण इथे क्षितिजा तिच्या बाबांकडे जाणार आहे आणि तिचे बाबा तिच्यावरती खूप खूप जास्त प्रेम करतात. हे पण मला माहिती आहे. त्याच्यामुळे मला क्षितिजाची भीती अजिबातच नाही आहे. जा क्षितिजा बाळा, बाबाकडे जा. बाबा तुझ्यावरती खूप प्रेम करतो. बाबाला जास्त त्रास देऊ नकोस हां. असं म्हणून इथे भूमी क्षितिजाला आकाशच्या हातामध्ये देते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, जेव्हा इथे भूमी क्षितिजाला आकाशच्या हातात देत असते, तेव्हा भूमीच्या मनाची जी अवस्था असते ती फक्त तिलाच माहिती असू शकते. भूमीला खूप जास्त त्रास होत असतो. तेव्हा इथे आकाश म्हणतो की क्षितिजा बाळा, बाबाकडे ये. बाबाच्या घरी जायचं, आपल्या घरी जाऊया. बाबाचं तुझ्यावरती खूप जास्त प्रेम आहे. आता आपल्या घरी जाऊया ना. आणि जेव्हा इथे आकाश बाळाला कवटाळत असतो, तिला इथे प्रेमाने आपल्या जवळ घेतो, तेव्हा भूमीला खूप आनंद होतो. कारण तिला कळत असतं की इथे आकाशचं क्षितिजावरती किती जास्त प्रेम आहे. तो इथे क्षितिजाला किती मिस करतोय हे सुद्धा तिला माहिती असतं. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की बाळाला असं कुशीत घेणं याच्यामध्ये किती सुख असतं हे मला बरोबर कळतंय. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, जेव्हा इथे आकाश म्हणतो की बाळाला हातामध्ये घेतल्यानंतर सुखी झाल्यासारखं वाटतंय, हे ऐकल्यानंतर संकर्षणला सुद्धा इथे मनाला ते शब्द आता लागत असतात. तो सुद्धा इमोशनल होत असतो. तर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी आणि आकाश एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा इथे भूमी आकाशच्या हातामध्ये क्षितिजाला देते. तेव्हा इथे भूमीला खूप जास्त वाईट वाटत असतं. तिला रडायला येत असतं. ती वेगळ्याच धर्मसंकटात सापडलेली असते, कात्रीत सापडलेली असते. तेव्हा आकाश इथे आता घेऊन जात असताना क्षितिजाला मध्येच तो थांबतो आणि तो विचारतो, हिचं आता जेवतीपूजन आहे, तिचं औक्षण करून झालं आहे का? तेव्हा भूमी म्हणते की नाही. तेव्हा इथे आकाश क्षितिजाला घेऊन बसतो आणि म्हणतो की तिचं औक्षण करून घे, आज जेवतीपूजन आहे. आईने बाळाचं औक्षण केलं पाहिजे तिच्या दीर्घायुष्यासाठी. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आकाश आता क्षितिजाला मांडीवरती घेऊन तिथे बसलेला असतो. भूमी येते आणि इथे दोघांना सुद्धा ओवाळते. दोघांना ओवाळल्यानंतर इथे जे काही तिने आरत्या केलेल्या असतात त्या ती आता आकाशच्या समोर करते. कारण इथे भूमी आपल्या मनामध्ये म्हणत असते की आकाश, या आरत्या मी तुझ्यासाठीच केल्यात.
मला माहिती आहे ह्या तुला खूप आवडतात. बरं झालं तू आजच आलास. निदान माझ्या हातच्या आरत्या तरी तुला खायला मिळतील. तेव्हा आकाशला कळत असतं की ह्या आरत्या माझ्यासाठीच आहेत. कारण भूमीला बरोबर माहिती असतं की आकाशला काय आवडतं आणि काय नाही. त्यामुळे प्रेक्षकांनो तो त्यातली एक आरती घेतो आणि तोंडामध्ये टाकतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता भूमी ताट वगैरे ठेवते. आता इथे औक्षण करून झालेलं असतं आणि आकाशची जाण्याची वेळसुद्धा झालेली असते. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, चल आता क्षितिजा आपण निघूया. तेव्हा भूमी देवयाईकडे क्षितिजाच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करत असते. ती म्हणत असते की देवयाई, क्षितिजावरती तुझी कृपादृष्टी अशीच राहू दे. तेव्हा आकाश आणि भूमी दोघेही जण आपल्या बाळासाठी मागणं मागत असतात. दोघेही सोबत बोलत असतात की इथे आमच्या क्षितिजाला चांगलं आरोग्य, चांगलं शिक्षण आणि त्याचबरोबर तुझी कृपादृष्टी नेहमी तिच्यावरती असू दे. तू तिला पंखाखाली घे, तुझ्या छत्रछायेमध्ये घे, असं दोघंही बोलत असतात. कुठलेही संकट तिच्याजवळ येऊ देऊ नका, ते अगदी तिच्यापासून दूर जाऊ दे. तर इथे तिला चांगलं आरोग्य वगैरे हे सगळं आता दोघेजण सोबतच बोलत असतात. तेव्हा इथे ज्योतिपूजनाच्या निमित्ताने आकाश त्याच दिवशी आलेला असतो आणि खरं तर त्याला क्षितिजाला घेऊन जायचं नसतं. तो आलेला असतो भूमीच्या मनातलं जाणून घ्यायला की नक्की आकाशला सोडण्यामागे कारण काय आहे ते ऐकायला. पण भूमीला माहिती असतं जर क्षितिजाला दिलं नाही तर आकाश म्हणणार मग मला सोडून संकर्षणकडे का आलीस, ते कारण सांग बरं. आणि भूमी ते कारण सांगू शकणार नाही आहे कारण संकर्षणने कॉन्ट्रॅक्टमध्ये तसं नमूद केलेलं असतं की ही गोष्ट आपल्या दोघांशिवाय तिसरं कोणालाही कळता कामा नये, असं त्याने आधीच क्लिअर केलेलं असतं. त्यामुळे भूमी काही सांगणार नसते. तिला असं वाटतं की इथे आता अशा गोष्टी शांतपणे हाताळलेल्याच बऱ्या. इथे भांडण वादविवाद करून काही होणार नाही आणि तिला क्षितिजावरून इथे भांडण नकोच असतं. तेव्हा आकाश जात असताना म्हणत असतो की संकर्षण, मी आणि भूमी जेव्हापासून क्षितिजा येणार आहे आम्हाला कळलं होतं ना, तेव्हापासून आम्ही दोघेजण सोबत एकमेकांबरोबर आम्ही क्षितिजासाठी इथे देवाजवळ प्रार्थना करतो. आम्ही दोघेजण एकमेकांमध्ये पूर्णपणे विरघळून गेलो आहे. तुम्हाला माहिती नाही आहे, आमच्या दोघांचं क्षितिजावरती आणि एकमेकांवरती खूप प्रेम आहे. भूमीचं माझ्यावरती खूप प्रेम आहे. तिचं प्रेम तुम्हाला कधीच मिळणार नाही, कळते डॉक्टर संकर्षण. तेव्हा भूमी म्हणत असते की आकाश, मी आता क्षितिजाच्या बाबतीत जो समंजसपणा दाखवला आहे तो समंजसपणा तू डिवोर्सच्या बाबतीत दाखवावा असं मला वाटते. कायद्याच्या भीतीने मी हा निर्णय घेतलेला नाही आहे क्षितिजाला तुला देण्याचा. मी स्वतः निर्णय घेतला आहे की शांतपणे मी तुला क्षितिजाला देणार आहे. पण डिवोर्सच्या बाबतीत मात्र मी तुझं काही ऐकणार नाही आहे. तेव्हा तू सुद्धा म्युच्युअली मला इथे डिवोर्स दिलात तर खूप जास्त बरं होईल असं मला वाटतं. तेव्हा तू लवकरात लवकर डिवोर्स पेपर साईन कर आणि मला पाठवून दे. तेव्हा प्रेक्षकांनो आकाश काहीच बोलत नाही. तो जायला निघतो. तेव्हा संकर्षण त्याच्या मागे आता रागानेच येत असतो. तेव्हा आकाश पुन्हा उभा राहतो आणि संकर्षणला म्हणतो की संकर्षण, मी आता इथून माझ्या मुलीला, माझ्या क्षितिजाला माझ्याबरोबर घेऊन जातोय आणि मी लवकरच माझ्या भूमीलासुद्धा माझ्या घरी घेऊन जाईन, असं तो संकर्षणला म्हणतो. इथे आता एका तिसऱ्या व्यक्तीमुळे आम्ही कधीच वेगळे होणार नाही. तेव्हा भूमी म्हणते, आकाश, कुठल्या तिसऱ्या व्यक्तीमुळे आपण वेगळे होत नाही. हा मी सर्वस्वी घेतलेला निर्णय आहे. म्हणून तू लवकरात लवकर मला डिवोर्स दे आणि या सगळ्यातून मला मोकळं कर, असं भूमी आता आकाशला म्हणत असते. आकाशला या गोष्टीचं फारच वाईट वाटतं. त्याला असं वाटत असतं की भूमी अजूनही मला सोडण्याची गोष्ट करतेच आहे. जेव्हा इथे आकाश क्षितिजाला घेऊन घराबाहेर पडत असतो तेव्हा इथे भूमीला खूपच जास्त रडायला येत असतं कारण तिचं बाळ तिच्यापासून दूर झालेलं असतं. तेव्हा इथे भूमी आता खाली कोसळते आणि ती जोरजोरात रडायला लागते. तेवढ्यातच तिथे आता बाळाला घेऊन आकाश उंबरा ओलांडून बाहेर जातो आणि तेव्हा क्षितिजा खूप जास्त रडायला लागते. तेव्हा तिच्या रडण्याचा आवाज ऐकून आकाशसुद्धा उंबऱ्यामध्ये थांबतो आणि भूमी आता धावत पळत बाळाच्या मागे येत असते. पण पुन्हा ती स्वतःला सावरते जेणेकरून आकाशला कळता कामा नये की तिला किती त्रास होतोय आणि मग तो पुन्हा तिला घरी घेऊन जाण्याची गोष्ट करेल. तेव्हा इथे भूमी तिथेच उभी राहते. आकाश तिथे उभा राहून मागे वळून बघत असतो.
तेव्हा इथे भूमी दारातच उभी राहिलेली असते. क्षितिजाच्या रडण्याचा आवाज ऐकून ती आता आकाशजवळ धावत पळत येत नाही. ती स्वतःला तिथे सावरते आणि उभी राहते. तेव्हा आकाश क्षितिजाला लगेचच घेऊन तिथून निघून जातो. तो इकडे भूमीकडे बघतो, पण भूमी काही क्षितिजाला घ्यायला येत नसते. त्यामुळे इथे आकाश आता बाळाला तिच्याकडे बघतच मागे वळून निघून जातो, बाळाला घेऊन जातो. तेव्हा इथे भूमीला खूप जास्त वाईट वाटलेलं असतं. तेव्हा भूमी म्हणत असते की एका क्षणात किती अंधार झाला ना, आणि तिला त्या गोष्टीचा त्रास होत असतो. तर इथे भूमीला किती वाईट वाटलं असेल, तिला किती त्रास होत असेल, ही गोष्ट आता संकर्षणला समजत असते. संकर्षणसुद्धा भूमीसाठी इमोशनल झालेला असतो. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता संकर्षणने एका व्यक्तीला ऑपरेट केलेलं असतं. ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं असतं. तेव्हा संकर्षण म्हणतो की ऑपरेशन सक्सेसफुल झाले, तुम्ही एक काम करा. सिस्टरला म्हणतो की इंजेक्शन तुम्ही आता त्यांना द्या, म्हणजे ते थोड्या वेळातच 12 तासांमध्ये किंवा 24 तासांमध्ये शुद्धीवरती सुद्धा येतील. तेव्हा एक बाई येते आणि म्हणते संकर्षणला की तुमच्या घरून एका बाईचा फोन आलाय आणि अर्जंट आहे. तेव्हा संकर्षणला वाटतं की भूमीचा फोन असेल. तो घाईघाईने फोन घेतो आणि भूमीला विचारतो, काय झालंय, घरी कुणाला काही त्रास होतोय का, काही प्रॉब्लेम झालाय का? तेव्हा भूमी म्हणते, नाही, घरी तर सगळे ठीक आहेत आणि सगळं ठीक आहे, घरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा संकर्षण खूपच जास्त घाबरलेला असतो हे भूमीला कळतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे हॉस्पिटलमध्ये आकाश आलेला असतो आणि आकाश म्हणत असतो की तुमच्या इथे जो पेशंट आहे तो आमच्या ऑफिसमधला आहे, तर इथे नैतिक जबाबदारी म्हणून मी इथे आलेलो आहे. जो काही खर्च असेल, जे काही ट्रीटमेंट असेल, ती मला सांगा. तेव्हा संकर्षण म्हणतो की थोड्या वेळातच त्यांना शुद्ध येईल, काही हरकत नाही, ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं आहे. तेवढ्यातच ती नर्स तिथे धावत पळत येते आणि ती म्हणत असते की डॉक्टर, तुम्ही जे इंजेक्शन द्यायला सांगितलं होतं ते तर मी दिलं आहे, पण इथे ते पेशंट जिवंत नाही आहे, ही इज नो मोर. असं म्हणाल्यानंतर संकर्षणच्या पायाखालची जमीनच सरकते. त्याला कळतच नाही की नेमकं चाललंय तरी काय. ऑपरेशन व्यवस्थित झालं होतं, थोड्या वेळानंतर शुद्धीत येणार होता, मग अचानकपणे पेशंट जाऊ कसा शकतो, याचा आता विचार संकर्षण करत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी भूमी आलेली असते आणि भूमीने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं. भूमीला सुद्धा असं वाटतं की असं होऊच शकत नाही. संकर्षणने एखाद्या पेशंटला ऑपरेट केल्यानंतर तो जाऊ शकत नाही, हा विश्वास भूमीला संकर्षणवरती असतो.